Hello students, this is Supriya Mogle. I am working as an assistant professor at Center for Distance Education, Shivaji University, Kolhapur. I am here to discuss about organizational behavior. This is part 2. पार्ट 1 मध्ये आपण बघितलं होतं की इंट्रोडक्शन टू द ऑर्गनायझेशनल बिहेवियर, देन इंडिव्हिज्युअल बिहेवियर, ग्रुप बिहेवियर, असे वेगवेगळे टॉपिक्स आपण त्याच्यामध्ये बघितले होते. तर या पार्ट 2 मध्ये आपण नेक्स्ट काही पॉइंट्स बघूया जे ऑर्गनायझेशनल बिहेवियर मध्ये स्टडी केले जातात. सो विल स्टार्ट. सो युनिट 3 इज ऑर्गनायझेशनल कॉन्फ्लिक्ट अँड स्ट्रेस मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया ऑर्गनायझेशनल कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय. कॉन्फ्लिक्ट याचा अर्थ काही भांडणं असतील, काही वाद असतील, काही मतभेद असतील. ओके. तर मतभेद कधी होतात जेव्हा एखादं मत जर असेल ते दोघांना पटलेलं नाही, दोन किंवा दोनापेक्षा जास्त एम्प्लॉईज असतील, त्यांच्यामध्ये काही म्हणजे वाद आहेत कारण त्यांना ते म्हणणं पटलेलं नाही, त्यांचा काही वेगळा त्याच्या मागे उद्दिष्ट आहे किंवा त्यांचं काही वेगळं मत आहे त्या गोष्टीबद्दल, म्हणून त्यांचं पटत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांचे वाद होत आहेत. तर त्याला म्हणायचं कॉन्फ्लिक्ट. ओके. मग हा कॉन्फ्लिक्ट जर ऑर्गनायझेशन मध्ये होत असेल तर त्याला म्हणायचं ऑर्गनायझेशनल कॉन्फ्लिक्ट. किंवा दोन व्यक्तींमध्ये मिसअंडरस्टँडिंग आहे, एखाद्या गोष्टीबद्दल गैरसमज झालाय, त्यामुळे त्यांच्यात वाद होत आहेत. किंवा दोन लोकांमध्ये इंटर रिलेशनशिप त्यांचं व्यवस्थित नाही. आता बघा, आपण सुद्धा काम करतो, एखाद्या ग्रुपमध्ये राहतो, फ्रेंड्स बरोबर राहतो, त्यातली एखादी व्यक्ती असते जिच्या बरोबर आपलं पटत नाही. ओके. पण आपण तसं कधी म्हणजे एक्सप्रेस होत नाही त्या गोष्टीमध्ये, तर ते त्यांच्यातलं रिलेशनशिप मधले प्रॉब्लेम्स असतात. तसंच ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा काही लोक असतात ज्यांचं इंटरपर्सनल रिलेशनशिप खराब असतं. म्हणजे त्यांनी काही केलं तरी त्यांना पटतच नाही त्या लोकांचं, त्यामुळे ते एकमेकांच्या विरुद्ध असतात कायम. पॉलिटिकल असेल, काही असेल, तर त्याला सुद्धा काय म्हणायचं, ऑर्गनायझेशनल कॉन्फ्लिक्ट. देन टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशनल कॉन्फ्लिक्ट. काय काय टाइप्स येतात. फर्स्ट इज रिलेशनशिप कॉन्फ्लिक्ट. आता रिलेशनशिप कॉन्फ्लिक्ट म्हणजे इंटरपर्सनल रिलेशन त्यांचं चांगलं नाहीये. ओके. म्हणजे दोघांमध्ये काहीतरी वेगळ्याच कारणावरून वाद आहे, पर्सनल गोष्टी असतील. ओके. किंवा एखाद्याला प्रमोशन मिळालंय म्हणून दुसरा नाराज आहे त्यावरती, किंवा काहीही असेल, पर्सनल त्यांच्या गोष्टी आहेत, त्यावरून त्यांचं रिलेशन तेवढं चांगलं नाही आणि त्यांच्या दोघांमध्ये वाद आहे, तर त्याला म्हणायचं रिलेशनशिप कॉन्फ्लिक्ट. देन नेक्स्ट इज टास्क कॉन्फ्लिक्ट. टास्क कॉन्फ्लिक्ट म्हणजे एखादं काम करायचंय आपल्याला. ओके. टास्क रिलेटेड जर काही कॉन्फ्लिक्ट असेल, म्हणजे एक त्याला टास्क दिलाय, परफॉर्म करायचा आहे त्याला, आणि त्याचं नेचर ऑफ वर्क असेल, कसं काम करायचं ते त्याला पटत नाहीये, त्याचं काहीतरी वेगळी आयडिया आहे किंवा त्याचं मत त्याच्याबद्दल वेगळं आहे आणि त्यामुळे वाद होत आहेत. तर कामाशी निगडीत काही वाद असतील तर त्याला टास्क कॉन्फ्लिक्ट. देन प्रोसेस कॉन्फ्लिक्ट मीन्स क्लॅशेस अमंग द टीम मेंबर्स. म्हणजे समजा एखादी प्रोसेस आहे, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, ज्याच्यामध्ये एक रॉ मटेरियल आपण घेतो आणि त्याच्यावर प्रोसेस करून मग त्याचं एक आउटपुट बनतं. तर त्याच्यामध्ये एक प्रोसेस आहे जिथे ज्या त्या गोष्टीमध्ये त्या मशिनरीज यूज केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, सिक्वेन्स वाईज त्या ठेवलेल्या आहेत आणि त्या सिक्वेन्स वाईज त्याच्यामध्ये समजा एखाद्याला वाटते की ही प्रोसेस बरोबर नाहीये, हा मशीन दुसरीकडे पाहिजे, आणि दुसरा म्हणतोय की नाही, ह्या प्रोसेसमध्ये असाच सिक्वेन्स पाहिजे. तर त्यांच्यामध्ये मत वेगवेगळे आहेत, त्यांचे ओपिनियन्स वेगवेगळे आहेत, कसं काम करायला पाहिजे, कसं काम पूर्ण करायला पाहिजे, प्रोसेस कशी पाहिजे, यावरून जर वाद होत असतील तर त्याचा अर्थ आहे प्रोसेस कॉन्फ्लिक्ट. ओके. नंतर लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशनल कॉन्फ्लिक्ट. लेवल्स, काय लेवलचे कॉन्फ्लिक्ट असू शकतात. इंट्रापर्सनल. आता इंट्रापर्सनल मीन्स विदिन इंडिव्हिज्युअल. म्हणजे इट इज अ सिच्युएशन वेअर इंडिव्हिज्युअल इज इन अ प्रॉब्लेम ऑफ डिसिजन मेकिंग विदिन हिम. म्हणजे त्याला स्वतःशीच कॉन्फ्लिक्ट आहे, स्वतःशीच त्याला म्हणजे तो डिसिजन घेऊ शकत नाही, त्याला स्वतःलाच स्वतःबद्दल काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर दॅट इज इंट्रापर्सनल. म्हणजे आपलं स्वतःचं काहीतरी मतभेद असणं. देन इंटरपर्सनल म्हणजे दोन इंडिव्हिज्युअल्स मध्ये, दोन माणसांमध्ये भांडण आहे, तर त्याला म्हणायचं इंटरपर्सनल. देन इंट्रा ग्रुप म्हणजे एका ग्रुपमध्ये. ओके. एका ग्रुपमध्ये समजा 4 लोक आहेत,
त्या ग्रुपमध्ये त्यांच्यात वाद आहेत, तर दॅट इज इंट्रा ग्रुप. इंटर ग्रुप म्हणजे दोन ग्रुप्स आहेत, ग्रुप ए आणि ग्रुप बी फॉर एक्झाम्पल. तर ह्या दोन ग्रुपमध्ये वाद आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल ए ग्रुपनं खूप चांगलं काम केलंय म्हणून त्यांना काहीतरी रिवॉर्ड मिळाला, आणि बी ग्रुपला असं वाटतं की आम्ही पण काम केलं पण आम्हाला रिवॉर्ड काय मिळाला नाही, म्हणून त्यांच्या दोन ग्रुपमध्ये जर वाद होत असतील तर दॅट इज इंटर ग्रुप. आणि इंट्रा ग्रुपमध्ये एकाच ग्रुप मेंबर मधल्या दोन लोकांमध्ये भांडणं होत आहेत, तर दॅट इज इंट्रा ग्रुप. देन इंटर ऑर्गनायझेशनल ग्रुप म्हणजे एका ऑर्गनायझेशन मध्ये भांडणं होतात, कुणाचीही असतील, मग कुठल्याही एम्प्लॉईची कुठल्याही एम्प्लॉई बरोबर असेल, किंवा बॉस बरोबर असेल, सुपरवायझर बरोबर असेल, वर्कर बरोबर असेल, कुणाही बरोबर पण ऑर्गनायझेशन मध्ये पाहिजे, तर त्याला म्हणायचं इंटर ऑर्गनायझेशनल लेवल ऑफ कॉन्फ्लिक्ट. देन नेक्स्ट इज अप्रोचेस. काय काय अप्रोचेस आहेत कॉन्फ्लिक्ट बद्दल? तर फर्स्ट आहे ट्रॅडिशनल वर्सेस मॉडर्न. ट्रॅडिशनल अप्रोच ऑफ कॉन्फ्लिक्ट म्हणजे जे ट्रॅडिशनल ऑर्गनायझेशन्स होते, जे आधी असायचे, ज्याच्यामध्ये सगळ्या ट्रॅडिशनल पॉलिसीज फॉलो केल्या जायच्या, तर त्यांना असं वाटतं की कॉन्फ्लिक्ट हे वाईटच असतं कंपनीसाठी. ते निगेटिव्ह असतं आणि त्याचा वाईट परिणाम होतो ऑर्गनायझेशन वरती, आणि ते कॉन्फ्लिक्ट असतात किंवा जे वाद असतात ते आपण अवॉइड करायला पाहिजे, ते कमी करायला पाहिजे. त्याचे काय कॉजेस आहेत, ते का वाद होत आहेत, याची माहिती गोळा करायला पाहिजे. ओके. आणि जर तुमच्यामध्ये चांगलं कम्युनिकेशन नसेल, किंवा तुमच्यामध्ये यु नो तेवढं ऍग्री दोघंही करत नाहीये, तुम्ही डिसऍग्रीमेंट आहात एका गोष्टीबद्दल, किंवा एकमेकांबद्दल तुम्हाला विश्वास नाहीये, म्हणून तुमचे कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात कंपनीमध्ये, तर हे तुम्ही वाद टाळायला पाहिजेत, हे चांगलं नसतं कंपनीसाठी, असं कोण म्हणतं? तर ट्रॅडिशनल अप्रोच ऑफ द कॉन्फ्लिक्ट. ट्रॅडिशनल अप्रोच असं कॉन्फ्लिक्ट बद्दल बोलतो. पण मॉडर्न काय म्हणतो? मॉडर्न अप्रोच ऑफ कॉन्फ्लिक्ट म्हणतो की कॉन्फ्लिक्ट जे असतात, म्हणजे जे वाद होतात, ते रिअल असतात, ते आपण अवॉइड करू शकत नाही. ओके. तर त्याला आपण प्रोसिजर करायला पाहिजे, कसं सॉल्व्ह करायचा आहे तो प्रॉब्लेम. किंवा एखाद्या वेळेला काय होतं की मॉडर्न स्टाईल जी आहे ऑर्गनायझेशनची, ती काय म्हणते की कॉन्फ्लिक्ट हे व्हायला पाहिजेत कंपनीमध्ये, वाद हे व्हायला पाहिजेत एका मिनिमम लेवलसाठी. ओके, कारण ते कंपनीसाठी चांगले असतात. म्हणजे समजा दोन लोकांची मतं वेगळी आहेत म्हणून ते वाद करतायत, पण ते जर वाद करत असतील तर आपल्यालाच फायदा आहे, कारण त्यांची वेगवेगळी काय मतं आहेत हे आपल्याला लक्षात येतं, किंवा समजा त्यांच्या वादातून आपल्याला काही नवीन आयडियाज मिळाल्या, तर ते आपण घेऊ शकतो. ओके. म्हणजे एखाद्या गोष्टीवरून, फॉर एक्झाम्पल आता इथे थर्ड टाइप आपण बघितला, प्रोसेस कॉन्फ्लिक्ट. एक माणूस म्हणतो की प्रोसेस मध्ये ही मशिनरी इथे नको पाहिजे, दुसरीकडे ठेवायला पाहिजे. दुसरा म्हणतो की नाही, ही मशिनरी इथेच पाहिजे, हा सिक्वेन्स बरोबर आहे. ओके. आता त्यामुळे त्यांच्यात वाद होत आहेत, पण आपण जर त्या वादाला जर एक प्रोसिजर बनवली आणि दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं, तो का म्हणतोय हे सिक्वेन्स वाईज नाहीये, किंवा दुसरा का म्हणतोय की हे सिक्वेन्स वाईज आहे, त्याची कारणं शोधल्यानंतर आपल्याला पण त्याच्यातले काही प्रोज अँड कॉन्स लक्षात येतील, आणि त्यानुसार आपण ते परत तो प्रोसेस काय करू शकतो, इम्प्लिमेंट नवीन प्रकारे करू शकतो. तर मॉडर्न अप्रोच म्हणतो की वाद हे व्हायला पाहिजे थोड्या प्रमाणामध्ये, ज्याच्यामध्ये बेनिफिट होतो ऑर्गनायझेशनला, ज्याच्यामध्ये एम्प्लॉईज मध्ये कॉम्पिटिशन होतं, ते चांगल्या प्रकारे काम करतात, दुसऱ्यांपेक्षा मी चांगलं काम करू शकतो हे दाखवतात त्या कॉन्फ्लिक्टमुळे. प्लस ते काही क्रिएटिव्हिटी त्याच्यातून निर्माण होऊ शकते, म्हणजे काहीतरी नवीन त्यांना सुचतं त्या वादातून, नवीन त्यांना आयडियाज येतात, तर त्या आयडियाज आपण लक्षात घेऊ शकतो. तर हा होता ट्रॅडिशनल वर्सेस मॉडर्न अप्रोच ऑफ कॉन्फ्लिक्ट, ऑर्गनायझेशनल कॉन्फ्लिक्ट. देन फंक्शनल वर्सेस डिसफंक्शनल. फंक्शनल म्हणजे काय? फंक्शनल कॉन्फ्लिक्ट मीन्स कॉन्फ्लिक्ट बिकॉज ऑफ इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी. ओके. म्हणजे अगेन सेम, म्हणजे काहीतरी आपल्याला इनोव्हेशन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल एखादा प्रोडक्ट आहे आणि आता त्याचं सेल्स डिक्लाइन होत चाललाय मार्केटमध्ये. ओके. आणि त्या त्या सेल वाढण्यासाठी काय करायला पाहिजे याची एक मीटिंग घेतली, तर एक म्हणेल की आपण त्याच्याबरोबर काहीतरी फ्री देऊया. फॉर एक्झाम्पल आता संतूर साबणाबरोबर एक पेन फ्री मिळतो,
तर दुसरा म्हणेल की नाही, हे लोकांना असं वाटेल की ह्यांचा खप होत नाहीये म्हणून हे पेन वगैरे फ्री देतात. तिसरा म्हणेल की आपण याची कॉस्ट कमी करूया, म्हणजे 10 रुपयाचा साबण असेल तर आपण 9 ला किंवा 8 रुपयाला देऊन बघूया, म्हणजे आपला सेल वाढेल. चौथा म्हणतो की नाही, आपण आहे तोच आपला रेट ठेवूया आणि आपण अजून कन्झ्युमर्सना अवेअरनेस देऊया, अजून लोकांमध्ये ते कळू दे की आपला प्रोडक्ट किती चांगला आहे, आपण अजून ऍडव्हर्टिजमेंट करूया, प्रमोशन करूया. तर असं काहीतरी क्रिएटिव्ह करण्यासाठी जर त्यांच्यामध्ये त्या मीटिंग मध्ये एकमेकांबद्दल वाद होत असतील तर तो पॉझिटिव्ह अप्रोच आहे. ओके, त्यामुळे जेव्हा पॉझिटिव्ह अप्रोच त्यातून काहीतरी निर्माण होतो, काहीतरी परफॉर्मन्स आपला वाढवण्यासाठी जर ते वाद होत असतील तर दॅट इज गुड. ओके, त्याला म्हणतात फंक्शनल किंवा फंक्शनल अप्रोच ऑफ कॉन्फ्लिक्ट किंवा फंक्शनल कॉन्फ्लिक्ट सुद्धा म्हणलं जातं. आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे डिसफंक्शनल म्हणजे निगेटिव्ह अप्रोच आहे. विनाकारण भांडतात लोक, त्याच्यातून काहीच आउटपुट येणार नाहीये, उगाचच वाद घालायचा म्हणून घालतात. कारण त्यांच्यामध्ये समजा काही इंटरपर्सनल रिलेशनशिप असेल, त्यांच्यामध्ये त्यांचं पर्सनल काहीतरी झालंय म्हणून त्यांच्यात भांडणं आहेत, ज्याच्यातून काहीही पॉझिटिव्ह आउटपुट येणार नाही, ते विनाकारण भांडतायत. दॅट इज कॉल्ड डिसफंक्शनल कॉन्फ्लिक्ट. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन इज रिझोल्युशन ऑफ कॉन्फ्लिक्ट. आता कॉन्फ्लिक्ट झालाय तर ते रिझॉल्व्ह कसं करायचं, सोडवायचा कसा तो वाद? तर त्याच्यामध्ये काही मेथड्स असतात, काही प्रोसेसेस असतात जे आपण फॉलो करू शकतो. पहिल्यांदा तरी काय करायला लागेल की प्रॉब्लेम्स कशामुळे झाला ते आयडेंटिफाय करायला लागेल, का त्यांच्यामध्ये वाद झालेत हे आधी लक्षात घ्यायचं. देन त्यांच्या फिलिंग्स काय आहेत त्या वादाबद्दल, त्यांचं मत काय आहे ऍक्च्युली दोघांमध्ये. त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये जर वाद होत असेल तर त्याचा परिणाम आपल्या ऑर्गनायझेशनवर काय होऊ शकतो, चांगला होऊ शकतो की वाईट होऊ शकतो, हा इम्पॅक्ट आपण शोधून काढायचा. त्याच्यानंतर सिलेक्ट करायचं की हा वाद खरंच एवढा इम्पॉर्टंट आहे का, हा रिझॉल्व्ह करण्याची गरज आहे का, हा डिसिजन घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल, आता मी जे म्हणलं की सेल्स वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये वाद चालू आहे, एक म्हणतो की काहीतरी फ्री देऊया आपण, एक म्हणतो की कॉस्ट कमी करून टाकूया. तर ह्या दोघांमध्ये वाद होणार आहे. ओके, मग ह्याचा ऑर्गनायझेशनला काय फायदा होणार आहे का? तर होणार आहे, काही ना काहीतरी निर्णय आपण घेणार आहोत आणि त्यानुसार आपण ते मार्केटमध्ये ती स्ट्रॅटजी आपण यूज करणार आहोत. पण समजा 2 जण आहेत आणि उगाचच ते भांडतायत विनाकारण, तर ते सॉल्व्ह करण्यात काही पॉइंट आहे का? नाही. तर अशा 2 गोष्टींमध्ये आपण बघायचंय की आपण हा जर कॉन्फ्लिक्ट जर रिझॉल्व्ह केला किंवा हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला तर फायदा पाहिजे त्याच्यामध्ये. उगाचच जर भांडत असतील की मला तू असंच का बोललास किंवा मला तू असंच का म्हणलास, ह्या वादावरती मॅनेजर किंवा काही करू शकणार नाही. ते तुमचे वाद आहेत ते तुमच्यापर्यंतच राहू द्यात. तर तेव्हा ते डिसाइड करायचंय की हा खरंच आपल्याला वाद मिटवायचा आहे की नाही. आणि मग जर मिटवायचा असेल, हो त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला फायदा होणार आहे, देन तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. कशा प्रकारे करायचंय, दोघांची मतं ऐकून घ्या, तुम्हाला जे योग्य वाटते त्यानुसार ऑर्गनायझेशन टॉप मॅनेजमेंटनं काय करायचंय डिसाइड करायचंय आणि मग कॉन्फ्लिक्ट काय करू शकतो आपण, रिझॉल्व्ह करू शकतो. ओके, ऑर्गनायझेशनल कॉन्फ्लिक्ट लक्षात आलं असेल. खूप सिम्पल लँग्वेज मध्ये मी सांगितलेलं आहे आणि एक्झाम्पल्स दिल्यामुळे मे बी तुम्हाला लक्षात आल्या असतील कन्सेप्ट. नेक्स्ट इज स्ट्रेस मॅनेजमेंट. ओके, स्ट्रेस मॅनेजमेंट वरती मी एक डिटेल व्हिडिओ पण बनवलेला आहे, मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये खाली लिंक देते, प्लीज तो व्हिडिओ बघा. आता मी शॉर्ट मध्ये सांगते आणि आपण बघूया स्ट्रेस. आता स्ट्रेस म्हणजे काय? स्ट्रेस म्हणजे वरी अँड प्रेशर दॅट इज कॉज्ड बाय हॅव्हिंग टू मच टू डील विथ. म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला खूप काळजी वाटते, एखाद्या गोष्टीचं खूप टेन्शन येते आणि आपण त्याचं काहीच करू शकत नाही, म्हणजे आपण स्वतःलाच हेल्प नाही करू शकत, तर त्याला म्हणायचं स्ट्रेस. ओके, एखाद्या गोष्टीची खूप काळजी वाटणे, एखाद्या गोष्टीचं खूप टेन्शन येणे आणि त्याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळत नाहीये, काय करायचं, दॅट इज कॉल्ड स्ट्रेस. आणि जॉब स्ट्रेस म्हणजे वर्क रिलेटेड स्ट्रेस, म्हणजे कामाशी निगडीत काही स्ट्रेस येत असेल, कामाबद्दल काही तुम्हाला प्रेशर येते कामाचं किंवा टेन्शन येते मला हे होईल का नाही, तर त्याला म्हणायचं की जॉब स्ट्रेस. कॉजेस ऑफ स्ट्रेस, काय काय कॉजेस असू शकतात, कशामुळे येतो स्ट्रेस.
ओके. काय कारण असतात स्ट्रेस येण्यामागची? तर पहिलं आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर. म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर म्हणजे अगेन हे पर्यावरणाशी निगडीत नाही. ओके. एन्व्हायरमेंट म्हणजे तुमच्या कंपनी मधलं सराउंडिंग, तुमचं आजूबाजूचं वातावरण कसं आहे त्याचे फॅक्टर्स. म्हणजे काही फॅक्टर्स असे असतात जे बियॉन्ड द कंट्रोल असतात. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल काहीतरी चेंज झालंय कंपनीमध्ये, काहीतरी नवीन इम्प्लिमेंट झाले. फॉर एक्झाम्पल आधी वेगळी टेक्नॉलॉजी होती किंवा आधी लोक मॅन्युअली रजिस्टर मध्ये सगळं लिहून ठेवायचे आणि नंतर एक न्यू टेक्नॉलॉजी आली किंवा सगळं कम्प्युटर बेस्ड सिस्टीम केली. ओके. आणि केल्यामुळे एम्प्लॉईज कडे काही ऑप्शनच नाहीये, कारण तुम्हाला ती टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायचीच आहे. ओके. आता कम्प्युटर सिस्टीम आल्यानंतर लोकांना किंवा एम्प्लॉईजना ते नको असतं. का? कारण त्यांना स्ट्रेस येतो, त्यांना भीती वाटते की मी हे करू शकेन का नाही, कम्प्युटर बेस्ड मला जमेल की नाही. मी एवढी वर्ष जर रजिस्टर मध्येच करत आलोय तर मला कम्प्युटर बेस्ड आलं नाही तर काय करायचं, मग माझा परफॉर्मन्स लो होईल किंवा मला कम्प्युटर्स वापरता नाही आले तर मग मला कामावरून काढून टाकतील का, ह्याची त्याला काळजी असते आणि त्या चिंतामध्येच तो एवढा म्हणजे डीप थॉट मध्ये जातो की त्याला त्याचा स्ट्रेस येतो. तर दॅट इज एन्व्हायरमेंटल फॅक्टर. देन ऑर्गनायझेशनल फॅक्टर्स. ऑर्गनायझेशनल फॅक्टर्स म्हणजे तुमचा नेचर ऑफ जॉब कसा आहे. ओके. तुम्ही काय काम करता याच्यावर डिपेंड असतं. फॉर एक्झाम्पल एखादा पायलट आहे. ओके. आणि एक बँक एम्प्लॉई आहे. आता बँक एम्प्लॉई हा बँकेमध्ये बसून काम करतो आणि पायलट जो असतो तो विमान चालवण्याचं त्याच्यावर काम असतं, जे खूप डिफिकल्ट आहे. तुम्ही एवढ्या लोकांना घेऊन विमानातून जाताय, त्याच्यामध्ये काही टेक्नॉलॉजी यूज करायची असते, त्याला स्किल्स यूज करायचे असतात त्याच्या. तर ते जास्त डिफिकल्ट आहे ऍज कम्पेअर टू बँक एम्प्लॉई. बँक एम्प्लॉईला तेवढं ते काळजी करण्यासारखं काही काम नसतं कोणाशी कंपॅरिझन मध्ये पायलटशी. पायलटला जास्त नो डिफिकल्ट जॉब रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यामुळे त्याला जास्त स्ट्रेस येऊ शकतो पायलटला. बँक एम्प्लॉईला थोडा कमी येऊ शकतो. तर हे टास्कशी रिलेटेड झाले. रोलशी रिलेटेड पण काही स्ट्रेस असू शकतात. रोल डिमांड म्हणजे समजा तुम्ही नवीन जॉईन झालात कंपनीमध्ये आणि तुम्हाला काय काम करायचं आहे हेच कळालेलं नाहीये. म्हणजे सुपरवायझरने येऊन सांगितलं की तुला हे करायचंय, पण तुमच्या ते लक्षात आलं नाही, तुम्हाला क्लिअरच नाही झालं की मला काय काम करायचंय, म्हणून तुम्हाला स्ट्रेस येतोय. ओके. दॅट इज कॉल्ड रोल अँबिग्युटी, म्हणजे अनक्लिअर रोल अबाउट युअर वर्क. किंवा समजा एखाद्या ग्रुपमध्ये तुम्ही काम करताय आणि ग्रुप जो लीडर असतो, टीम लीडर असतो, तो तो खूप प्रेशर करतोय तुमच्यावरती तुमचं काम पटकन होण्यासाठी. तर त्याच्यानुसार सुद्धा तुम्हाला टेन्शन येऊ शकतं. किंवा ग्रुप मेंबर खूपच स्ट्रिक्ट वागतोय आपल्या बरोबर, किंवा तुमच्यामध्येच इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट आहेत, तर हे ऑर्गनायझेशनल फॅक्टर्स असतात ज्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस येऊ शकतो. देन इंडिव्हिज्युअल फॅक्टर. इंडिव्हिज्युअल फॅक्टर म्हणजे तुमचे इंडिव्हिज्युअल काही प्रॉब्लेम्स असतील. ओके. म्हणजे पर्सनल प्रॉब्लेम्स असतील किंवा फॅमिली प्रॉब्लेम्स असतील, इकॉनॉमिक प्रॉब्लेम असेल, काही पैशाची अडचण असेल तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला टेन्शन येतं, तर त्याच्यामुळे सुद्धा काय होऊ शकतो, स्ट्रेस होऊ शकतो. देन कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे त्या स्ट्रेसचा काय परिणाम होतो. ओके. आपल्यावरती, एखाद्या व्यक्तीवरती काय परिणाम होऊ शकतो. पहिला आहे फिजिओलॉजिकल. फिजिओलॉजिकल कॉन्सिक्वेन्सेस मध्ये तुमच्या बॉडीवरती काय परिणाम होतो स्ट्रेसमुळे. तर हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. फिजिओलॉजिकल मध्ये बॉडीवरती परिणाम कसा होतो, तर हेडेक होतं, डोकं दुखायला लागतं, नर्वसनेस फील होतं, बॅक एक होतं म्हणजे पाठी दुखायला लागतं स्ट्रेसमुळे. देन इनएबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट, म्हणजे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही कुठल्या गोष्टीसाठी. तर हे तुमच्या बॉडीवरती परिणाम करतात. ओके. देन सायकोलॉजिकल. फिजिओलॉजिकल झालं, सायकोलॉजिकल म्हणजे सायकोलॉजिकली तुम्हाला काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात जर तुमचा हाय स्ट्रेस असेल तर.
तर सायकोलॉजिकली जर समजा जॉब स्ट्रेस खूप आहे तर तुम्हाला काम करायची इच्छा होत नाही, तुम्हाला बोर वाटायला लागतं काम, तुम्हाला डिप्रेशन येतं किंवा टेन्शन येतं, म्हणजे हे मानसिक त्रास होतात तुम्हाला स्ट्रेसचे, किंवा डिससॅटिस्फॅक्शन, तुम्हाला सॅटिस्फाईच वाटत नाही काम करताना स्ट्रेसमुळे, बरोबर. जर एखादा माणूस सतत तुमच्यावर नजर ठेवून आहे तर तुम्ही व्यवस्थित कामच नाही करू शकत, किंवा समजा तुम्हाला पगारच व्यवस्थित मिळत नाहीये तर तुम्हाला डिससॅटिस्फॅक्शन होतं आणि त्याचा परिणाम तुमच्या डोक्यावरती मानसिक परिणाम होऊन जातो, आणि दॅट इज अगेन द कॉन्सिक्वेन्स ऑफ दॅट स्ट्रेस. देन बिहेवियरल चेंज. बिहेवियर काय चेंज होतं, वागणूक कशी बदलू शकते स्ट्रेसमुळे, तर जर त्याला कामच आवडत नसेल, जर त्याला प्रेशर येत असेल कामाचं, तर तो अब्सेंट राहायला लागतो. ओके, अब्सेंटिझम इन्क्रीज होते, प्रोडक्टिव्हिटी लो होते. प्रोडक्टिव्हिटी लो कशी होते, जर त्याला काम करायचीच इच्छा नाहीये किंवा त्याला खूपच टेन्शन आलंय कामाचं, तर ऑब्व्हियसली त्याचं काम कमी कमी होत जातं, तो कितीही प्रयत्न केला तरी ते काम पूर्ण होत नाही आणि त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी लो होते. किंवा खूप स्ट्रेस आहे कामाचा म्हणून जॉब सोडून जाऊ शकतात लोक, दुसरीकडे शोधतील जॉब, मग तुमच्या ऑर्गनायझेशनचा काय होऊ शकतो, टर्नओव्हर जास्त होऊ शकतो. देन अगेन बिहेवियर, म्हणजे स्ट्रेस खूप आहे, मला टेन्शन आहे, मला प्रेशर आहे म्हणून कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल अगेन होऊ शकतं, म्हणजे ते दारू प्यायला लागतात किंवा स्मोकिंग करायला लागतात. तर हे चेंजेस त्यांच्या बिहेवियर वरती होतात. तर दीज आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ स्ट्रेस. Then next is organizational culture. ओके, आता ऑर्गनायझेशनल कल्चर म्हणजे काय, मीनिंग, प्रत्येक ऑर्गनायझेशनचं कल्चर हे वेगवेगळं असतं. ओके, काही व्हॅल्यूज असतात, काही बिलीफ्स असतात, काही बिहेवियरल पॅटर्न्स असतात, आणि त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनची एक आयडेंटिटी बनते. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, इंडियन कल्चर असेल, इंडियन कल्चर वेगळं आहे ऍज कम्पेअर टू फॉरेन कल्चर. ओके, इंडियामध्येच आपण घेऊया महाराष्ट्राचं कल्चर, महाराष्ट्रीयन कल्चर अँड राजस्थान कल्चर. ओके, राजस्थानचं कल्चर वेगळं आहे का, कारण त्यांच्या व्हॅल्यूज बिलीफ्स काही वेगळ्या आहेत, त्यांचे हॅबिट्स वेगळे आहेत, बरोबर. महाराष्ट्राच्या लोकांचे हॅबिट्स वेगळे आहेत, तर त्यानुसार त्यांचं कल्चर चेंज होतं, त्यांनी कपडे पण वेगळे वेगळे आपण यूज करतो, त्यांच्या काही स्टाईल्स वेगळ्या आहेत, तर दॅट इज कॉल्ड कल्चर. ओके, आणि त्याच प्रकारे एक प्रत्येक ऑर्गनायझेशनचं कल्चर हे वेगवेगळं असतं, म्हणजे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स ह्या प्रत्येक कंपनीमध्ये वेगवेगळ्या असतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये खूप स्ट्रिक्ट आहे, डिफरंट टाइप ऑफ कल्चर आपण बघितलं, डिफरंट टाइप्स ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स, म्हणजे काही कंपनीमध्ये असं असतं की खूप स्ट्रिक्ट असतं, म्हणजे काही मिस्टेक, एक छोटी जरी मिस्टेक झाली तरी एम्प्लॉईला पनिशमेंट मिळू शकते, किंवा समजा लेट मार्क झाला, लेट आला तो मुलगा, तर त्याचा लगेच पगार कट केला जातो. ओके, किंवा लेट मार्क अलाउडच नाहीये, तू 5 मिनिटं जरी लेट आलास तरी तुला कामावर नाही, तू उद्या ये डायरेक्ट, म्हणजे त्याचा दिवसाचा पगार कट. किंवा असे काही स्ट्रिक्ट रूल्स असतात, किंवा काही ऑर्गनायझेशन मध्ये असं असतं की तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळणार, तुम्हाला रिवॉर्ड मिळणार, तुमचं कौतुक होणार सगळीकडे, किंवा टीम वर्क आहे ते, इथे असं ऑथॉरिटी वगैरे काय नाहीये. एखाद्या कंपनीमध्ये असं असेल की जे बॉस सांगेल तेच करेक्ट आहे, जे बॉस सांगेल तेच ऐकायचं, तुमचं स्वतःचं डोकं इथे चालवायचं नाही. आणि दुसऱ्या कंपनीमध्ये असं असेल की नाही, सगळ्यांनी पार्टिसिपेट होऊन काम करायचंय, तुम्हाला काही दुसरं मत असेल तर तुम्ही ते सांगू शकता, तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही तर तुम्हाला तो हक्क आहे, तुम्ही ते शेअर करू शकता मॅनेजरशी. तर प्रत्येक ऑर्गनायझेशनचे रूल्स आणि रेग्युलेशन्स वेगवेगळे असतात आणि त्याला म्हणतात ऑर्गनायझेशनल कल्चर. ओके, तर टाइप्स ऑफ कल्चर मध्ये फर्स्ट आहे मेकॅनिझम कल्चर अँड ऑर्गॅनिक कल्चर. मेकॅनिकल कल्चर म्हणजे काय, तर टॉप मॅनेजमेंटने जे सांगितले ना ते सगळं काम करायचं, दॅट इज मेकॅनिझम कल्चर. आणि ऑर्गॅनिक कल्चर म्हणजे एम्प्लॉई स्वतः डिसाइड करतो की मला हे काम कसं करायचंय आणि मला नेमकं काय करायचंय, याबद्दल जर तो स्वतः विचार करत असेल
तो स्वतः ठरवत असेल की मला काम कसं करायचं आहे, मला कुठल्या पद्धतीने काम केल्यानंतर माझं ते चांगलं होईल, हा स्वतः ठरवणे, दॅट इज ऑर्गॅनिक कल्चर. आणि जर तुम्हाला टॉप मॅनेजमेंट सांगत असेल की तुम्हाला हे असं असं काम करायचं आहे, देन इट इज मेकॅनिझम कल्चर ऑफ द ऑर्गनायझेशन. ओके. नेक्स्ट इज सस्टेनिंग अँड चेंजिंग द कल्चर. आता सस्टेनिंग अँड चेंजिंग द कल्चर म्हणजे तू एखादं कल्चर सस्टेन कसं ठेवायचं, म्हणजे आहे ते कल्चर मेंटेन कसं ठेवायचं, प्लस चेंज कसं करायचं. एखादं कल्चर आउटडेटेड झाले तर ते चेंज सुद्धा करायला लागतं. ओके. तर सस्टेन करण्यासाठी काय काय, सस्टेन करण्यासाठी म्हणजे टिकवून ठेवण्यासाठी पहिल्यांदा तरी राईट एम्प्लॉईज तुम्हाला सिलेक्ट करावी लागतील तुमच्या ऑर्गनायझेशनच्या कल्चरनुसार. ओके. म्हणजे तुमचं कल्चर वेगळं असेल, मे बी तो त्याचा पास्ट एक्सपिरियन्स वेगळा असेल, त्याच्या आधीच्या कंपनीमध्ये कल्चर वेगळं असू शकतं. तर जो आपण एम्प्लॉई घेणार आहे त्याला आपलं कल्चर चांगलं कळालं पाहिजे किंवा त्याने ते इझिली ऍक्सेप्ट करायला पाहिजे, त्याला ते इझिली अडॅप्ट करायला पाहिजे. अशा प्रकारचे एम्प्लॉईज आपण सिलेक्ट करायचे. देन प्रोव्हाइड ट्रेनिंग. आपण त्यांना ट्रेनिंग द्यायचं, आपण त्यांना आपल्या कल्चर बद्दल सांगायचं, काय रूल्स आहेत, काय रेग्युलेशन्स आहेत कंपनीमध्ये, काय फॉलो केलं पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, याचं सगळं त्याला ट्रेनिंग द्यायचं. देन कम्युनिकेट टाइम टू टाइम, म्हणजे कम्युनिकेशन व्हायला पाहिजे त्यांच्या बरोबर. किंवा एम्प्लॉईजना काही सांगायचं असेल तर ते टॉप मॅनेजमेंटला येऊन त्यांचं मत सांगतील काय करायचंय. तर कम्युनिकेशन जर चांगलं असेल तर कल्चर सुद्धा चांगलं राहू शकतं. टॉप मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटी. आता जे कल्चर आहे ते व्यवस्थित चालू आहे की नाही, आपल्या प्लॅनिंग नुसार सगळं चालू आहे की नाही, हे बघणं कोणाचं काम आहे, टॉप मॅनेजमेंटचं काम आहे. किंवा आपलं जे कल्चर एवढ्या दिवसांपासून चालू आहे तेच मेंटेन झालंय की नाही, का त्याच्यामध्ये काही चेंजेस दिसत आहेत तुम्हाला, तर हे सगळं चेक करायचं काम आहे टॉप मॅनेजमेंटचं. देन रिवॉर्डिंग एम्प्लॉईज, ज्यांनी काम चांगलं केलंय त्यांचं कौतुक करा, त्यांना काहीतरी रिवॉर्ड द्या, काहीतरी बेनिफिट्स द्या, म्हणजे ते मोटिवेट होतील आणि अजून चांगल्या पद्धतीने काम करतील. देन चेंजिंग कल्चर, म्हणजे समजा एखादं कल्चर जर खूपच आउटडेटेड झालंय आणि त्या कल्चरमध्ये आत्ताचे यंग एम्प्लॉईज कोपअप करू शकत नाहीत, तर तुम्ही टाइम जसा चेंज होईल तसं कल्चरमध्ये सुद्धा काहीतरी मॉडिफिकेशन्स करायचे असतात, ज्या त्या पद्धतीनुसार तुम्हाला अडॉप्ट करायचं असतं. फॉर एक्झाम्पल, आधी सगळं ट्रॅडिशनली यूज केलं जायचं, मी जसं सांगितलं सगळं मॅन्युअली होतं, किंवा जो बॉस सांगेल त्याचीच ऑर्डर ऐकायची. आता तसं होत नाही. आता यंग एम्प्लॉईज असतात ते ते त्यांना मान्य नसतं ते. तर आत्ताचं कल्चर कसं आहे, पार्टिसिपेटिव्ह आहे, म्हणजे एकमेकांना कोऑपरेट करून एकमेकांना पार्टिसिपेशन करायचं प्रत्येक डिसिजन मेकिंग मध्ये, किंवा एखादा डिसिजन घ्यायचा आहे तर प्रत्येकाला त्याचं मत विचारायचं. म्हणजे ते वॉचमनला जरी असेल तरी तुम्ही वॉचमनला मत विचारायचं की आम्ही अशी अशी पॉलिसी नवीन करणार आहे, तर तुझं काय मत आहे याच्याबद्दल, करायला पाहिजे की नको. तर तो त्याचं मत सांगेल. ओके. आणि एखाद्या वेळेस त्याच्याकडूनही चांगली आयडिया येऊ शकते, प्लस वॉचमनलाही असं वाटेल की माझं पण मत विचारात घेतलं जातं, म्हणजे मलाही काहीतरी इथे व्हॅल्यू आहे ह्या ऑर्गनायझेशन मध्ये, असं त्याला फील झालं तर तो अगेन थोडा मोटिवेट होतो. तर अशा काही कल्चर मध्ये सुद्धा तुम्ही चेंज करायचे, काही रूल्स रेग्युलेशन टाइम टू टाइम मॉडिफाईड करत जायचं. दॅट इज कॉल्ड सस्टेनिंग अँड चेंजिंग द कल्चर. नेक्स्ट इज क्वालिटी ऑफ वर्क लाईफ. आता क्वालिटी ऑफ वर्क लाईफ मध्ये काय, मिनिंग ऑफ क्वालिटी ऑफ वर्क लाईफ, तर तुमचं जे वर्क जे आहे, तुमचं पर्सनल लाईफ असेल आणि तुमचं वर्क लाईफ असेल, याच्यामध्ये एक बॅलन्स असला पाहिजे. ओके. म्हणजे तुमचं वर्क लाईफ जर चांगलं असेल तर तुम्ही फॅमिलीलाही तेवढा चांगला वेळ देऊ शकता, आणि फॅमिलीमध्ये जर छान वातावरण असेल तर तुम्ही काम नीट करू शकता.
ओके. फॅमिलीमध्ये खूप काही चाललंय, खूप काही भांडणं चालली आहेत किंवा काही पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो. तुम्ही व्यवस्थित काम नाही करू शकत. तुम्हाला सतत तो स्ट्रेस येतो, सतत तुम्ही त्याच्याबद्दल विचार करू लागता. किंवा समजा वर्क लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप पॉलिटिक्स चालू आहे ऑर्गनायझेशनमध्ये. सगळ्यांना असं वाटतं की मी इथे राहूच नये, माझ्याबद्दल काहीही सांगतात बॉसला जाऊन. असं खूप होतं, खूप पॉलिटिक्स असतं कामामध्ये सुद्धा. किंवा सुपरवायझर माझ्यावर सतत नजर ठेवून आहे, त्याला तो माझी चूकच शोधायला बसलाय, असं जर त्याला सतत वाटत असेल, त्याचा स्ट्रेस जर वाढत असेल, तर तो त्याच विचारात असतो आणि तो जास्त वेळ काम करायला लागतो आणि तेवढं फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही. किंवा कामाच्या ठिकाणी जो स्ट्रेस येतो, तो सगळा राग तो जाऊन फॅमिलीमध्ये, फॅमिली मेंबर्स वरती काढतो. तर दॅट इज नॉट अ क्वालिटी वर्क. ओके. जेव्हा तुम्ही दोन्हीमध्ये बॅलन्स करता, वर्क लाईफ ॲज वेल ॲज युअर पर्सनल लाईफ, त्याच्यामध्ये त्याला म्हणायचं क्वालिटी ऑफ वर्क लाईफ. ओके. म्हणजे जे एन्व्हायरमेंट मध्ये तो काम करतोय ते फेवरेबल पाहिजे, एकतरी त्याला चांगलं वाटलं पाहिजे काम करताना. तिथली जागा असेल ती त्याला चांगली वाटली तर तो काम करायला त्याला मजा येईल. ओके. प्लस त्याला ते बर्डनसम वाटू नये. का बर्डन जर वाटलं, त्याला खूप बर्डन असल्यासारखं वाटलं, तर तो त्या पद्धतीने काम करू शकणार नाही. तर या गोष्टी एम्प्लॉयरनी लक्षात घ्यायच्यात. एम्प्लॉईजचं कसं बॅलन्स ठेवायचं आहे वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ मध्ये. देन त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, म्हणजे आपण कधी म्हणू शकतो की क्वालिटी ऑफ वर्क लाईफ आहे. ओके. म्हणजे ह्या गोष्टी जर असतील तर आपण म्हणू शकतो की ह्याचं वर्क लाईफ जे आहे, हा जो काम करतोय ते क्वालिटी आहे, त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे. ओके. तर पहिलं म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्शन. त्याला सॅटिस्फॅक्शन वाटलं पाहिजे जॉब बद्दल. ओके. त्याला काम करायला मजा यायला पाहिजे, त्याने काम स्वतःहून केलं पाहिजे, ना की कुणी सांगितल्यानंतर किंवा कुणी स्ट्रिक्ट बिहेवियर केल्यानंतर करायला पाहिजे. नाही, त्याने स्वतःहून सेल्फ मोटिवेटेड होऊन काम करायला पाहिजे आणि त्याला ते काम केल्यानंतर समाधान व्हायला पाहिजे, तो सॅटिस्फॅक्शन वाटायला पाहिजे. तरच तो म्हणू शकतो की आपण त्याचं वर्क लाईफ जे आहे ते क्वालिटी वर्क लाईफ आहे. देन जॉब चेंजेस मध्ये जर त्याला सॅटिस्फॅक्शन वाटत नसेल, त्याला थोडंसं काय करायला पाहिजे, आपण जॉब चेंज करून द्यायला पाहिजे. म्हणजे जॉब रोटेशन असेल, एका डिपार्टमेंट मधून दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये थोडे दिवस जॉब करायला द्या. किंवा जॉब एनलार्जमेंट असेल, काही रिस्पॉन्सिबिलिटीज त्याला ऍड करून द्या, काही नवीन कामं त्याला द्या, काही नवीन शिकायला द्या. तर असं जर त्याला शिकायला देत असाल, काही जॉब मध्ये चेंजेस होत असतील, तर आपण म्हणू शकतो की क्वालिटी ऑफ वर्क लाईफ आहे. पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट, म्हणजे मॅनेजमेंटच्या प्रत्येक डिसिजन मध्ये प्रत्येक एम्प्लॉईला पार्टिसिपेट करून घ्यायला पाहिजे. ना की एखादी पॉलिसी बिल्डअप केली किंवा पॉलिसी एखादी इम्प्लिमेंट करायची आणि डायरेक्ट तुम्ही एम्प्लॉईजना सांगितले की आजपासून हा हा रूल आहे, असं न करता एम्प्लॉईजना विचारलं पाहिजे की आपण करू शकतो का, आपण हे हे करणार आहे, तुमचं काय मत आहे, असं. देन प्रॉपर वर्किंग कंडिशन, म्हणजे वर्किंग कंडिशन कशी आहे त्याची, व्हेंटिलेशन आहे की नाही व्यवस्थित, किंवा काम जिथे जागा आहे ती चांगली आहे का नाही, हायजेनिक आहे की नाही, किंवा टेम्परेचर असेल, सगळं ठीक आहे की नाही. प्रॉपर वर्किंग कंडिशन. फॉर एक्झाम्पल, एखादा HR मॅनेजर आहे आणि त्याला एखाद्या कोपऱ्यात एक खुर्ची दिली आहे आणि बस बाबा आणि काम कर, दॅट इज नॉट अ प्रॉपर वर्किंग कंडिशन. ओके. त्याला एक छान टेबल पाहिजे किंवा एक छोटीशी केबिन असेल तरी चांगलं असेल, किंवा एक केबिन आहे बाबा, एक टेबल ठेवलाय, खुर्ची ठेवली आहे, लॅपटॉप आहे किंवा कम्प्युटर्स आहेत, काही एक तिजोरी दिली आहे सगळ्या फाईल्स वगैरे मेंटेन करण्यासाठी. आणि अशी जर वर्किंग कंडिशन असेल तर त्यालाही छान वाटेल, तोही सॅटिस्फाय होईल. तर दॅट इज प्रॉपर वर्किंग कंडिशन. देन नेक्स्ट इज कंडिशन्स, एलिमेंट्स अँड कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ क्वालिटी वर्क लाईफ. म्हणजे काय गोष्टी आपण ऍड करायला पाहिजेत त्याच्या जॉब मध्ये, जेणेकरून क्वालिटी ऑफ वर्क लाईफ आपण म्हणू शकतो. म्हणजे या जर गोष्टी आपण ऍड केल्या
तर त्याचं क्वालिटी ऑफ वर्क लाईफ इम्प्रूव्ह होऊ शकतं. फर्स्ट इज ॲडॅक्वेट फेअर वेज, म्हणजे व्यवस्थित त्याला सॅलरी वेजेस दिल्या पाहिजेत त्याच्या याच्यानुसार, ओके, परफॉर्मन्सनुसार. देन सेफ्टी अँड हेल्दी वर्किंग कंडिशन, जर मशिनरीवर काम करत असेल तर तिथे ऍक्सिडेंट होऊ नये, काही मशिनरीमुळे काही लागू नये त्याला, याची काळजी घेतली पाहिजे. ओके, त्यासाठी त्याला हेल्मेट असेल, शूज असेल, काही हँड ग्लोव्ज असतील ते दिले पाहिजेत. देन हेल्दी वर्किंग कंडिशन पाहिजे, म्हणजे काही लागलं खुपलं तर तिथे फर्स्ट एड बॉक्स पाहिजे, तुम्ही मेडिकल फॅसिलिटीज दिल्या पाहिजेत, मेडिकल इन्शुरन्सेस पाहिजेत, प्यायला पाणी पाहिजे, हायजेनिक सगळं पाहिजे, वॉशिंग रूम्स पाहिजेत. तर ह्या सगळ्या वेलफेअर फॅसिलिटीज असतील, हेल्थी वर्किंग कंडिशन असेल, ते सगळं दिलं तर त्याचं वर्क लाईफ अजून चांगलं करू शकतो आपण. देन अपॉर्च्युनिटी टू डेव्हलप ह्युमन मॅन पॉवर. आता अपॉर्च्युनिटी टू डेव्हलप ह्युमन मॅन पॉवर म्हणजे त्याच्या ज्या कॅपॅसिटीज आहेत त्या ओळखल्या पाहिजेत तुम्ही. एखाद्या वर्करच्या काय कॅपॅबिलिटी आहे त्याची, तो काय करू शकतो हे तुम्हाला माहित पाहिजे, ते तुम्ही त्याला डेव्हलप केलं पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल आता लता मंगेशकर आहे आणि सचिन तेंडुलकर आहे, आणि लता मंगेशकरला जर आपण म्हणलं की क्रिकेट खेळा आणि सचिन तेंडुलकरला म्हणलं की गाणं म्हण, तर ते दोघंही नीट काम करणार नाहीत. ओके, कारण त्यांची कॅपॅसिटी आपल्याला माहिती आहे. लता मंगेशकर ह्या गाण्यामधल्या खूप मोठ्या महान व्यक्ती आहेत आणि त्या गाणं खूप छान म्हणू शकतात. त्यांना जर आपण गाणं म्हणायला सांगितलं तर त्या गाणं छानच म्हणणार, त्या बेस्टच करणार ते काम. आणि सचिनला जर क्रिकेट खेळायला सांगितलं तर तो बेस्टच करणार आहे. जर त्याला गाणं म्हणायला सांगितलं तर तो नाही करणार त्यानुसार काम. म्हणजेच काय, तर ह्युमन कॅपॅबिलिटीज ज्या आहेत त्या ओळखून त्याला आपण डेव्हलप केल्या पाहिजेत. देन अपॉर्च्युनिटी टू करिअर ग्रोथ, त्याचं करिअर वाढवायला आपण मदत केली पाहिजे, त्याच्यामध्ये त्याचं डेव्हलप व्हायला पाहिजे, त्याचं करिअर ग्रोथ असायला पाहिजे. म्हणजे वर्षानुवर्ष एक माणूस जर वॉचमनच म्हणून राहतोय, किंवा एखादी मुलगी आहे किंवा मुलगा आहे, तो रिसेप्शनला 15-15 वर्ष झालं जर रिसेप्शनलाच काम करत असेल तर दॅट इज नॉट करिअर ग्रोथ. तुम्ही त्याला काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटीज ऍड केल्या पाहिजेत. ओके, आज तो रिसेप्शन आहे, थोड्या दिवसांनी त्याचं काम बघा, जर तो खरंच काम चांगलं करत असेल तर त्याला काहीतरी रिसेप्शन हेड करा, जो त्याच्या अंडर बाकीच्या रिसेप्शनच्या लोकांचं काम बघेल, किंवा सुपरवायझर करा, किंवा कॅश, समजा एखादं सर्व्हिस सेक्टर असेल तर तिथे कॅश काउंटरला त्याला बसवा. त्याच्यानंतर काही असेल, थोड्या थोड्या रिस्पॉन्सिबिलिटीज ऍड करत जायच्या आणि त्याला थोड्या थोड्या वरच्या पोस्टला नेत जायचं, त्याचा परफॉर्मन्स बघून. त्याला म्हणायचं करिअर ग्रोथ. आणि जर करिअर ग्रोथ असेल तर तुम्ही त्याची क्वालिटी काय म्हणू शकता, वर्क लाईफ मध्ये जास्त करू शकता. सोशल इंटिग्रेशन, सोशल इंटिग्रेशन म्हणजे टीम स्पिरिट, टीम वर्क पाहिजे, म्हणजे त्याला पण वाटलं पाहिजे की येस आपण ह्या टीमचा मेंबर आहोत आणि आपण पण आपलं पण मत विचारात घेतलं जातं. देन कॉन्स्टिट्युशनलायझेशन, म्हणजे कॉन्स्टिट्युशनलायझिंग म्हणजे काही रूल्स असतात, काही लॉज असतात, कंपनीचे काही कायदे असतात, तर ते ते कायदे पाहिजेत तिथे, आणि त्याचं ते इम्प्लिमेंट पण करायला पाहिजेत. म्हणजे नो डिस्क्रिमिनेशन असेल समजा, म्हणजे कुठेही मतभेद नको. फॉर एक्झाम्पल, एक एक फिमेल आहे आणि एक मेल आहे, दोघेही सेम पोस्टवर काम करतात, दोघेही सेम वर्किंग आवर्सला काम करतात, त्यांचं काम सुद्धा सेमच आहे, त्याच मशिनरीवर तेच पीस बनवायचं आहे, दोघंही 8 ते 4 जॉबला येतात, आणि जर त्यांना वेगवेगळं सॅलरी मिळत असेल तर ते कायद्याच्या विरोधात आहे. ओके, भेदभाव तुम्ही करता कामा नये त्यांच्यामध्ये. जर ते सेम काम करत असतील तर त्यांना सेम पगार द्यायला पाहिजे. किंवा काही वेजेस बद्दल असेल, तुम्ही त्यांच्याकडून भरपूर काम करून घेताय पण त्या मानाने त्यांना पगार मिळत नाहीये, तर हे जे रूल्स आहेत ना ते तुम्ही फॉलो करायला पाहिजेत. तसं न करता रूल्सला, कायदे जे आहेत ते तुम्ही फॉलो केले पाहिजेत, तर तुमच्या वर्क लाईफला क्वालिटी येते. देन बॅलन्स बिटवीन वर्क लाईफ अँड फॅमिली लाईफ, मी जे मगाशी म्हणलं की फॅमिलीला पण वेळ दिला पाहिजे, त्यांनी वर्क लाईफ मध्ये पण चांगलं काम केलं पाहिजे, त्या दोघांमध्ये बॅलन्स पाहिजे. देन तुम्ही म्हणू शकता की क्वालिटी ऑफ वर्क लाईफ आहे. देन सोशल रिलेव्हन्स ऑफ वर्क लाईफ. आता सोशल रिलेव्हन्स मध्ये
सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. ओके, फॉर एक्झाम्पल एखादा साखर कारखाना आहे आणि त्याच्यामध्ये एक वर्कर काम करतोय आणि त्या साखर कारखान्यातून भरपूर धूर निघतोय, पोल्युशन होतंय, खूप प्रदूषण होतंय, आजूबाजूला लोकल वस्ती आहे, त्या लोकांच्या शरीरावर त्याचा परिणाम होतोय. तर जर असं असेल आणि समजा त्याची न्यूज आली टीव्हीला की या साखर कारखान्यामधून एवढा धूर येतोय, त्यामुळे पोल्युशन वाढतंय, तर त्या एम्प्लॉईजना ते फील शेम अबाउट दिस, म्हणजे त्यांना लाज वाटते की आपण ह्या कंपनीमध्ये काम करतोय ज्याच्यातून एवढं प्रदूषण होतं. तर ते तुम्ही रोखायला पाहिजे. ती रिस्पॉन्सिबिलिटी, इट इज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. त्याचा त्याचा परिणाम होता कामा नये एन्व्हायरमेंट वरती. एन्व्हायरमेंटला आपण काय केलं पाहिजे, प्रोटेक्ट केलं पाहिजे, काही इको फ्रेंडली प्रोसेसेस यूज केल्या पाहिजेत. तर ते तुमचं काय आहे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे तुमचं वर्क लाईफ काय आहे, चांगलं आहे. म्हणजेच आता आपण बघितलं की हे जर एलिमेंट्स आपण ऍड केले एखाद्या वर्करच्या वर्क लाईफ मध्ये किंवा त्याच्या कामामध्ये, तर आपण म्हणू शकतो की क्वालिटी ऑफ वर्क लाईफ आहे. ओके, कळलं? आय होप तुम्हाला कळलं असेल. इझी लँग्वेज मध्ये मी सांगितलेलं आहे. So here I complete my video. I hope you understood all the concepts. Okay, मी easy language मध्ये सांगितलं आहे. So या व्हिडिओच्या कमेंट मध्ये मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओची लिंक टाकते, प्लस स्ट्रेस मॅनेजमेंटची सुद्धा लिंक मी प्रोव्हाइड करते. प्लीज डू वॉच these videos and don't forget to give feedback or suggestions if any. Okay, thank you so much.